काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर अजून काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आता या पार्श्वभूमीवर आज राज्यातल्या काँग्रेस आमदारांची हजेरी परेड होणार होती, मात्र आमदारांच्या गैरहजेरीमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली। पाहूयात एक रिपोर्ट। काँग्रेस आमदारांची हजेरी परेड पुढे ढकलली। पूर्वकल्पना देऊनही आमदारांची परेडला दांडी। काँग्रेसच्या अंतर्गत वादाची जोरदार चर्चा। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आधी मिलिंद देवरांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, नंतर बाबा सिद्दीकींचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि पाठोपाठ माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा महाराष्ट्रातला बडा चेहरा अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश। एका पाठोपाठ बसलेल्या या धक्क्यानं काँग्रेस हादरलाय। अजूनही काही नेते आमदार भाजपची वाट धरण्याची शक्यता आहे, पण याला फक्त दबावाचं राजकारण आहे की काँग्रेस पक्षातला अंतर्गत कलह कारणीभूत आहे याची चर्चा आता रंगू लागली आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पक्षातल्या अंतर्गत कलहाचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे। काँग्रेसचं नेतृत्व आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नाहीये। काँग्रेसचं संघटन हे विखुरलं गेलंय। चंद्रकांत हंडोरे यांचा विधान परिषदेतला पराभव हा सुद्धा जिव्हारी लागलेला आहे। महाविकास आघाडी म्हणून लढताना परस्पर विरोधी वक्तव्य केली जातात। संजय निरुपम यांची मित्र पक्षावर टीका टिप्पणी होत असते। कार्यकर्ते हेरणं, त्यांना संघटित करणं हे होताना दिसत नाही। नाना पटोलेंच्या नेतृत्वावरही सदस्यांची नाराजी आहे। अशी एक ना अनेक कारणं सांगितली जातात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे। सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे। या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसनं तातडीनं बैठक घेतली। एवढंच नाही तर आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आमदारांची ही बैठक बोलावली। विशेष म्हणजे या बैठकीसाठी अनेक आमदार गैरहजर राहिले। काहींनी वैयक्तिक कारणं दिली तर काहींनी मतदारसंघामध्ये कार्यक्रम असल्याचं कारण दिलंय। अंतर्गत नाराजी काँग्रेसला नवीन नाही। यापूर्वीही मुंबई काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस असेल, दोन्ही संघटनांमध्ये अंतर्गत कलह उफाळून आलेले आहेत। मात्र भाजपचा चौफेर उधळलेला वारू रोखायचा असेल किंवा इंडिया आघाडी मजबूत करायची असेल तर काँग्रेसला आत्मचिंतनासह काही गोष्टी टाळाव्या लागणार आहेत, हे नक्की। सुनील काळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।